बलिप्रतिपदा म्हणजेच आजच्या दिवशी बळीराजाला पृथ्वीवर येऊन त्याच्या प्रजेला भरभरून आशीर्वाद दिला जातो. अशा प्रकारे बळीराजा आज सगळ्यांच्या आनंदासाठी पृथ्वीवर येतो. म्हणजेच काय तर प्राचीन काळी असं मानलं जातं, बळीराजा हा खूप दानशूर होता, त्याच्या प्रजेला दरवेळेस आनंदी ठेवत होता. पण तो दानशूर जरी असला, प्रजेला शांती सुख देत होता, तर त्यावेळेस त्याच्या मनात थोडा अहम वाढला होता, म्हणजेच इगो वाढला होता. तर त्यावेळेस विष्णुदेवाने वामन रूप परिधान करून ज्यावेळेस तो बळीराजाच्या समोर आला, तर त्याला म्हटलं की मला काही नको, फक्त 3 पावलं तुम्हाला जमीन किंवा जी जी 3 पावलं मी चालणार आहे तेवढं तू दान कर. तर बळीराजा दानशूर असल्यामुळे तर हो म्हटला. तर त्यावेळेस विष्णूने 3 पावलं म्हणजेच चलले, म्हणजेच आकाश, पृथ्वी आणि पाताळ. तर त्यावेळेस बळीराजाने ते विष्णुदेवाला दान केलं. तर त्याच्यावरती विष्णुदेव बळीराजावर प्रसन्न झाले आणि त्यांनी बळीराजाला दिवाळीच्या नंतरचा जो दिवस आहे त्या दिवशी पृथ्वीवर येऊन त्याच्या प्रजेला आनंद आशीर्वाद देण्यासाठी त्याला परवानगी दिली. त्याच्यामुळेच आज आपण बलिप्रतिपदा साजरी करतो. आणि आजच्या दिवशी आपण पाडवा पण साजरी करतो. म्हणजेच काय, 3:30 मुहूर्तातला आजचा दिवस एकदम खास मानला जातो, पवित्र मानला जातो, भरभरून आनंद आशीर्वाद देणारा मानला जातो. म्हणूनच आजच्या दिवशी आज आपण बलिप्रतिपदा साजरी करू आणि भरभरून आनंद, उत्साह, शांती प्राप्त करतो. सगळ्यांना बलिप्रतिपदाच्या हार्दिक शुभेच्छा.